सांगा. नमस्कार, मी दत्तात्रय माळे, हां, शेतकरी आहे मोहोळ तालुक्यातील कोनेर गावचा. किती एकर कांदा केला आणि किती आणला? 1 एकर कांदा केलेला होता हां, आणि 1 एकर कांदा केलेला असल्यामुळं आणि भरपूर पाऊस हां. झाल्यामुळं एका एकरातून मी फक्त 22 पिशव्या कांदा घेऊन आलोय मार्केटला. बर. कारण आणि 80 ते 90% कांदा या पावसामुळे नसलेला आहे. हां, आणि हा कांदा इथं घेऊन आलोय. हां. रात्री मी 10 वाजता या मार्केट कमिटीच्या आतमध्ये आलोय हां, आणि आता सकाळी मला वाटतं 6 वाजता गाडी खाली झालेली आहे. हां. आणि आम्ही रात्री 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत या रस्त्यामध्ये ताटकाळलोय. हां. मग या मार्केट कमिटीचे प्रशासन काय झोपले का हां. की बाबा ह्यांना सोयी सुविधा करता येत नाही का? प्रवासी वाहतूक आलेले आहे, जाणारे वाहनांचे येणारे वाहनांचे नियोजन करता येत नाही. तर मला तर एक म्हणायचं आहे की जर ह्यांना हे प्रशासन चालवायचं नसेल, या मार्केट कमिटीच्या अध्यक्षांना त्यांनी राजीनामा देऊन घरी बसायचा आहे. कारण शेतकरी उपाशी तापाशी या ठिकाणी संध्याकाळी आलेला आहे, त्यांच्या गाड्या खाली होत नाहीत आणि त्यांची अशा उपासमारीची वेळ आली आणि मार्केटमध्ये आत आलं तर हमालाची वागणूक या शेतकऱ्याची चांगल्या पद्धतीची नाही, योग्य वागणूक नाही. कशा पद्धतीने शेतकऱ्यांना बोलतात आणि शेतकऱ्याला हमी भाव या शासनाने दिला पाहिजे. काय हमी भाव नाही? काल 4,500 रुपये कांदा मार्केट जातोय आणि आज 2,000 रुपयानं मार्केट निघतंय. मग या शेतकऱ्याने करायचं काय, असा माझा प्रश्न आहे. तर इथं चौकशी केल्यावर काय म्हणली तुम्हाला तिथं? चौकशी केल्यावर ते म्हणतात की काल 4,500 रुपये भाव गेला, आज मालाची वाहतूक जादा आली, त्याच्यामुळे मार्केट कमी निघलं. काय करायचं या शेतकऱ्यांना? उपासमारीची वेळ आलेली आहे शेतकऱ्यावर. काय करायचं सांगा. तर माझं एक म्हणणं आहे की या शासनाने या प्रशासनाने नियोजन करून या नरेंद्र मोदी साहेबांनी या भारतातील शेतकऱ्यांना अच्छे दिन आणायचे असतील तर या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमी भाव दिला तरच आजचे दिन येणार आहेत. तर तुम्ही आजचे दिन येणार नाहीत तर मी एवढं सांगू शकतो, सिद्धेश्वर मार्केट कमिटीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, त्यांचे संचालक मंडळ असतील, व्यापारी वर्ग असतील, यांनी नियोजन करा. 10 वाजता आलेले गाडी सकाळी 6 वाजता खाली होत नाही, मग तुम्ही काय झोपता का घरी? मग असा माझा प्रश्न आहे. जे वाहतूक करणारे गाडीवाले आहे, ड्रायव्हर आहेत, ते म्हणतात पुढच्या वेळेस मी कांदा घेऊन येत नाही. काय करायचे? 10 वाजता गाडी आली, सकाळी 6 ला खाली होते, काय करायचं? असा माझा प्रश्न आहे. आणि काल कांद्याला 5,000 भाव होतो आणि आज 1,000 रुपये 1,500 रुपये भाव होतो. हे असं का? तर याचा या निर्णय लागला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याला योग्य भाव दिला पाहिजे. मार्केट कमिटीमध्ये आल्यानंतर शेतकऱ्याला योग्य ते काय म्हणतात नियोजन म्हणा, कांदा खाली करणं म्हणा, नियोजन होत नाही. नुसतं भाव वाढून देते बास आपल्याला. भाव वाढला म्हणलं की आता काय करतात व्यापारी वर्गाचे निलाव चालू होतात. शेतकऱ्याला आत्मविश्वास असतो की आपण 4 महिने कांदा सांभाळलेला आहे, त्या कांद्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. मग एखादा कांदा जर बाद झाला 2,500चा भाव 1,500 आणतात आणि पुढे जातात. शेतकऱ्यांनी काय करायचं? मग ह्यांच्या घरी शेती असती तर ह्यांना कळलं असतं की एक कांदा नासका निघल्यावर 1,500चा 2,500चा भाव 1,500 कसा आणायचा. या सगळ्या शेतकऱ्याच्या व्यथा आहेत म्हणत. बरोबर, आमच्या व्यथा आहेत त्या. आणि कुठली सोयी सुविधा नाही, चहा पाणी नाश्ता मला कुठल्या सुविधा मार्केट कमिटीमध्ये नाहीत. लोकांना सुविधा नाही. म्हणजे आलेल्या शेतकऱ्याचे तर हाल होतात म्हणत. हाल 100% हाल होतात. आणि या सोलापूर मार्केटमध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी येत नाही तर पुणे, नगर, नाशिक, कर्नाटक, बाहेरच्या देशातून बाहेरच्या राज्यातून माल येतोय, नगरहून माल येतोय. या लोकांच्या सोयीसुविधा या शासनाने पूर्ण कराव्यात आणि मार्केट कमिटी आणि अध्यक्षाने येणाऱ्या वाहनांची सोय करावी, जाणाऱ्या वाहनांची सोय करावी. ट्रॅफिक जाम होणार नाही, नाहीतर सोलापूरचं मार्केट बंद झाल्याशिवाय राहणार नाही. मी खरं शेतकऱ्यांच्या वतीने, शेतकरी आहे तर मार्केट आहे ना, शेतकरी आहे तर मार्केट आहे. आणि जे व्यापारी वर्ग जगतात ते शेतकऱ्याच्या जीवावर जगतात ना. बरोबर. शेतकऱ्यांनी नाही माल आणला तर तुम्ही काय जगणार आहेत? त्याच्यामुळं मला वाटतंय की या शेतकऱ्याच्या समस्या तुम्ही जाणून घ्या. शेतकऱ्याला विचारा तुम्ही बिलानं गेल्यावर, बाबा आता काय काय शेतकरी काय काय आरतीवाल्यांनी हे लावले, जाहिरात लावली की जर चेकवर नाव तुमचं चुकून झालं. टायमिंग किती झालाय मला सांगा? अजून भाव निघालेला आहे का नाही? 11 साडे 11 झाले आता आणि भाव व्हायला 12 वाजतील आणि तिथून 4-5 वाजता निलाव संपतोय. तिथून शेतकऱ्याने जायचं कधी घरी? तिथून चेक देतात ते 15 दिवसाचा चेक देतात. त्यांनी बँकेत जायचं, चेक वटवायचा, अशी पद्धत आहे इथली. बरोबर. 15 दिवस लागतात चेक वटायला? 10 ते 12 दिवस लागतात. बरोबर. करायचं काय सांगा मला? 7 दिवसाचा द्यायचा. पण नियम तर आहे ना, 7 दिवसात चेक वटला पाहिजे. नियम तर आहे ना. ते देतात पुढच्या तारीख नाही 10 ते 12 तारखेच्या पुढचा चेक देतात. ओके. वरील पैसे घेऊन खाते त्याबद्दल धन्यवाद. विचारा ते.